एका डॉक्टरने आपलं आयुष्य संपवलंय आणि जी गोष्ट जास्त धक्कादायक आहे ती म्हणजे आत्महत्येच्या आधी त्यांनी स्वतःच्या हातावर, चक्क हातावर नावं लिहिली आहेत. विचार करा, एक डॉक्टर जी इतरांना बरं करते ती स्वतः इतक्या टोकाच्या निर्णयापर्यंत पोचते. आणि ती पण अशा प्रकारे, म्हणजे हातावर लिहून, जणू काही शेवटचा पुरावाच मालेत सोडलाय त्यांनी. अगदी. ही गोष्ट या प्रकरणाला फक्त दुःखद नाही तर खूप जास्त गंभीर बनवते. म्हणजे शेवटच्या क्षणी न्यायासाठी एक प्रकारची ती आर्त हाकच वाटते. बरोबर. काय तपशील आहेत रिपोर्टमध्ये? रिपोर्ट सांगतो की अगदी स्पष्ट लिहिलंय, माझ्या मरण्याचे कारण PSI गोपाळ बदाणे आहेत. हे वाक्यच खूप काही सांगून जातं. थेट नाव. हो. आणि पुढे जाऊन बदाणेने 4 वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. 4 वेळा. म्हणजे ही काही एका दिवसाची घटना नाहीये मग. तेच तर. हा आकडा आणि आरोपाचं स्वरूप बघता असं वाटतं की हा कदाचित सातत्यपूर्ण अत्याचार असावा. इतक्या टोकाला जाण्यासाठी काय परिस्थिती असेल कल्पना करणंही कठीण आहे. आणि फक्त बदाणेच नाही, बरोबर? दुसरा पण एक आहे. हो, प्रशांत बनकर. त्याचंही नाव आहे. त्याच्याबद्दल असं लिहिलंय की त्याने 5 महिने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. 5 महिने? आणि मग दोघांवर मिळून आरोप आहे की बदाणे आणि बनकर या दोघांनी मिळून पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला आणि त्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केला. म्हणजे इथे 2 गोष्टी आहेत. एक तर पदाचा गैरवापर करून एका डॉक्टरवर चुकीचं काम करण्यासाठी दबाव आणणं. आणि तेही पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी, म्हणजे थेट पुराव्यांशी छेडछाड करायला लावणं. हे कायद्याच्या दृष्टीने किती गंभीर आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा दबाव आणण्यासाठी वापरलेले मार्ग, शारीरिक छळ, मानसिक छळ आणि त्यात बलात्कारासारखा अमानुष गुन्हा, हे सगळं ऐकूनच अंगावर काटा येतो. हे सगळं फक्त अधिकाराचा गैरवापर नाही तर एक क्रूर मानसिकता दाखवते असं वाटतंय या माहितीवरून.